Welcome to learn 8th standard maths, third chapter indices and cube root. Indices and cube root याच्यात आपल्याला लॉज ऑफ इंडायसेस आपण मागच्या वर्षी शिकलो, तेच परत एकदा त्याची रिव्हिजन करायची आणि पुढे प्रॅक्टिस सेट सोडवायचे. ते लॉज आपल्याला हे माहिती आहेत. 2⁵ याला काय म्हणतात? 2ला म्हणतात बेस आणि 5ला म्हणतात इंडेक्स. हा बेस आणि हा इंडेक्स. तर त्याचे बेस आणि इंडेक्स या त्याचे लॉज बघणार आहोत आपण. तर हे लॉज माहिती आहेत, पण तरी लॉज ऑफ इंडायसेस ते माहिती आहेत तरी पण एकदा त्याची रिव्हिजन. लॉज ऑफ इंडायसेस, तर त्यातला पहिला लॉ काय? a⁻m इंटू a⁻n असेल तर तेव्हा काय काय असतं? त्यांची बेस सेम आहे म्हणून m+n होतं. m+n आणि a⁻m आता इथे डिव्हिजनचं साइन आहे म्हणून मग आपण काय करणार? या m आणि n ची मायनस करणार. आता पुढचे लॉ काय? ब्रॅकेटमध्ये a इंटू बी आणि ब्रॅकेट ⁻m. त्यावेळेस मग काय त्याचा अर्थ काय असतो? हा m जो आहे तो एला पण ⁻ आहे म्हणजे a⁻m इंटू b⁻m दोघांना असतो आणि a⁻0 बरोबर 1. a⁻m इक्वल टू हा मायनस साईन घालवायसाठी तो कसा लिहायचा? 1/a⁻m आणि ब्रॅकेटमध्ये a⁻m आणि ब्रॅकेटच्या बाहेर परत ब्रॅकेट ⁻m असं जेव्हा असेल तेव्हा ह्या m आणि n चा गुणाकार करायचा म्हणजेच a⁻m इंटू n. mn दिलंय ते त्याचा अर्थ m इंटू n असा होतो. आणि जेव्हा असं असेल a/b ब्रॅकेट ⁻m तेव्हा हा a⁻m हा m आहे तो a ला पण असतो आणि b साठी पण असतो म्हणजे a⁻m/b⁻m. आणि जेव्हा ब्रॅकेट मध्ये a/b असेल आणि ह्या m ला मायनस साइन असेल, इथे मायनस साइन नव्हतं, इथे फक्त m होता. पण जर मायनस साइन असेल तर b/a करायचं, उलट करायचं. a/b होतं ना त्याचं b/a लिहायचं आणि मग त्याला ⁻m. इथून पुढे परत त्याचा अर्थ असा होतो की b⁻m/a⁻m. जसं इथे होतं ना तसं हे परत कसं सोडवायचं असतं? b⁻m/a⁻m पुढे हे असं सोडवायचं असतं. तर आता इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, ते हे जे वरचे नियम आहेत ते वापरून सोडवायचे. 3⁵ इंटू 3⁵2 बरोबर 3⁵. हे तुम्हाला हे गणित विचारतात, हे गणित येऊ शकतात. याचं ब्रॅकेटमध्ये काय येणार? 5+2. इथे ब्रॅकेटमध्ये काय येणार? 7 - 9. इथे काय येणार? ब्रॅकेट आतमध्ये एक संख्या आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे त्याचं काय होतं? गुणाकार होतो. 4 इंटू 5. इथे मायनस साइन घालवायसाठी 1/5⁻3. इथे नुसतं 3 येतो आणि 5⁻0 बरोबर 1 आणि 5⁻1 बरोबर 5. आता इथे ब्रॅकेटमध्ये 5 इंटू 7⁻2 मग हा 2 5 साठी पण असतो आणि 7 साठी पण असतो म्हणून ह्या ब्रॅकेटमध्ये 2 येणार, ह्या ब्रॅकेटमध्ये पण 2 येणार. इथे 5 येणार, 5⁻3 ब्रॅकेटच्या बाहेर हा 3 आहे, हा 5 साठी पण असतो आणि 7 साठी पण असतो. आता इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे म्हणून उलट करायचं आपण. हा 7 वरती न्यायचा आणि 5 खाली. इथे 7 येणार आणि इथे 5. आता आपल्याला मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस असं शिकायचं आहे. म्हणजे मिनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज ए रॅशनल नंबर इन द फॉर्म ऑफ 1/n. अशा फॉर्ममध्ये जेव्हा असेल तेव्हा ते कसं एक्सप्रेस करायचं हे शिकायचं आहे. तर आपण
जेव्हा स्क्वेअर म्हणतो, स्क्वेअर नंबर, टू शो द स्क्वेअर नंबर द इंडेक्स इज रिटन ॲज 2. स्क्वेअर, एखाद्या संख्येचा स्क्वेअर असं जर म्हटलं तर त्या संख्येच्या इंडेक्स काय लिहितात? 2. रेस टू, इंडेक्स म्हणजेच काय? रेस टू. आता जर 4चा स्क्वेअर असं जर म्हटलं तर 4 रेस टू 2 म्हणजे हा इंडेक्स असतो ना 2, असं लिहितात. आणि तेच जर स्क्वेअर रूट असेल, स्क्वेअर रूट असं जर त्यांना म्हणायचं असेल तर मग ते कसं लिहितात? त्याच्यासाठी समजा एक्झाम्पल, एखाद्या संख्येचा स्क्वेअर म्हणायचं असेल तर ती संख्या समजा 4 घेतली तर त्याचा रेस टू 2 असं लिहितात. आणि ते जर स्क्वेअर रूट असेल तर त्याचा इंडेक्स काय येतो? हाफ. स्क्वेअर रूट जर म्हटलं तर हाफ येतो. स्क्वेअर रूट असं जर म्हटलं तर 4चा स्क्वेअर रूट म्हटलं तर 4 रेस टू हाफ येणार. दुसऱ्या पद्धतीने ते कसं लिहितात? दुसरं एक्झाम्पल, जर समजा स्क्वेअर रूट ऑफ 25 असं जर आपल्याला लिहायला सांगितलं तर स्क्वेअर रूटचं साईन हे असतं त्याच्या आतमध्ये 25. याचा अर्थ झाला स्क्वेअर रूट ऑफ 25. किंवा हेच दुसऱ्या पद्धतीने कसं लिहायचं? स्क्वेअर रूट म्हणजे हाफ असं लिहायचं. हे दोन्ही पद्धतीने लिहिता येतं. तर हे झालं स्क्वेअर रूट कसं लिहायचं ते, त्याची ओळख झाली ही. आता प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी इथे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, क्यूब रूट ऑफ एक्झाम्पल दिले त्यांनी 4 रेस टू 3, 4 इंटू 4, 4 इंटू 4 इक्वल टू 64. मग हा 64 हे काय ना, क्यूब रूट ऑफ 64 उलट 4 रेस टू 3 बरोबर 64 होतं. मग या 64ला काय म्हणायचं? हा 64 कोणाचा क्यूब रूट आहे? क्यूब रूट ऑफ 64 कॅन बी रिटन ॲज, या पद्धतीने लिहितं. क्यूब म्हणजे 3, स्क्वेअर म्हणजे 2 आणि क्यूब म्हणजे 3, म्हणून ते असं लिहितात. या पद्धतीने लिहिता येतं. किंवा मग अशी दाखवलं त्याप्रमाणे स्क्वेअर रूटचं ज्या पद्धतीने दाखवलं त्याप्रमाणे असं लिहिता येतं. आणि हे आपल्याला आता इथे माहीत झालंय. हे क्यूब रूट ऑफ 64 काय आहे? हे कशाचं आन्सर होतं? 4चं. म्हणून क्यूब रूट ऑफ 64 इक्वल टू 4. आता असंच 5th पॉवर ऑफ 3 इज, हे आन्सर येतं. 3 इंटू 3 इंटू 3 त्याचं आन्सर हे आलं. त्याला काय म्हणतात? 5th पॉवर ऑफ 3. आणि तेच उलट कसं लिहितात? 5th रूट ऑफ, 2 शब्दात फरक आहे, पॉवर. 5th पॉवर ऑफ 3 आणि 5th रूट ऑफ 243 इज एक्सप्रेस ॲज, ते असं लिहितात. 5th पॉवर ऑफ जो आकडा दिलाय त्याचा 5th रूट, मग तो असा लिहितात. आता प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये इथे पहिला क्वेश्चन आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये हे खालचे लिहायचे 5th रूट ऑफ 13. 5th आणि मध्ये रूट शब्द आहे ऑफ 13, म्हणून ते कसं लिहायचं? इथे काय विचारलंय? 5th रूट ऑफ 13. 5th रूट आहे, रूट असल्यामुळे मग आपण ते 1/5 आहे म्हणून 1/5 आहे. हे असं लिहायचं. हे झालं याचं आन्सर. येऊन सेकंड मध्ये काय? सेकंड मध्ये 6th रूट ऑफ 9. आता प्रत्येक शब्द आधी 6th आहे आणि त्याच्यापुढे रूट शब्द आहे, मग त्याचा अर्थ 6th रूट हे कसं एक्सप्रेस करायचं? 1/6 ऑफ 9, म्हणून 9 रेस टू 1/6. 9 रेस टू 1/6 हे असं लिहायचं. सगळे पुढचे गणित असेच आहेत, सोपे आहेत, तुम्हाला येतील. आता सेकंड मध्ये काय? राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ a इन इच ऑफ द फॉलोइंग नंबर. आता इथे काय करायचं? इथे फक्त उलट करायचं. आता इथे हे जे आहे ना, हे ह्या भाषेत लिहायचंय. वरच्या एक्झाम्पलच्या बरोबर हे उलट आहे. हे जे आकडे दिलेत ते ह्या फॉर्म मध्ये लिहायचे.
आता हे कसं लिहिणार आपण? आता इथे 1/4 आहे. 4 आहे म्हणून आपण काय म्हणायचं? फोर्थ आणि 1/4 आहे म्हणून त्याला रूट शब्द घालायचा. फोर्थ रूट ऑफ इथला आकडा 81. फोर्थ रूट ऑफ 81. आता 2 आणि 2 ला स्क्वेअर म्हणायचं आणि 3 ला क्यूब म्हणायचं. एवढाच फरक आहे फक्त. स्क्वेअर रूट 1/2 म्हणून रूट स्क्वेअर रूट ऑफ 49. फिफ्थ रूट ऑफ 15. 9th रूट ऑफ 512. 19th रूट ऑफ 100 आणि शेवटचं 7th रूट ऑफ 6. हे असं लिहायचं. आता पुढे असे एक्झाम्पल असणार आहेत पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. तर त्यात काय असेल? क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. तर आत्तापर्यंत काय पाहिलं आपण? आत्तापर्यंत फर्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये काय पाहिलं? 3.1 प्रॅक्टिस सेटमध्ये काय पाहिलं? क्यूब रूट ऑफ आणि पुढे लगेच आकडा होता. पण आता इथे कसं आहे? क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 म्हणून आधी 8चा स्क्वेअर लिहायचा आणि त्याचा क्यूब रूट. तर क्यूब रूट आहे म्हणून रूट आहे म्हणून आपण ते 1/3 लिहिणार. 1/3 म्हणून मग याला काय करायचं? ब्रॅकेट घालायचं. हे जे म्हटलंय क्यूब रूट ऑफ, आता हे झालं तयार. क्यूब रूट रूट आहे म्हणून 1/3. क्यूब रूट ऑफ 8 स्क्वेअर हे असं लिहायचं. आणि जर उलट असेल, असं उलट म्हटलेलं असेल की स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8 असं उलट असेल तर क्यूब रूट ऑफ 8 म्हणून 8चा क्यूब रूट 1/3 आणि त्याचा स्क्वेअर ऑफ. किंवा मग तसं जर लक्षात नसेल तर असं लक्षात घ्या. ते काय म्हटलंय? स्क्वेअर ऑफ म्हणजे कोणाचा तरी आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. कोणाचा काढायचा आहे? क्यूब रूट ऑफ 8 1/3 आणि मग ह्याला ब्रॅकेट. हे असं एक्सप्रेस करतात. या दोन्ही असा फरक आहे. गोंधळ नाही करायचा. काय करायचं? त्या आकड्याच्या आधी काय लिहिलंय ते बघायचं. आकड्याच्या आधी काय लिहायचंय? स्क्वेअर ऑफ 8 म्हटलंय म्हणून तो लिहून घ्यायचा 8चा स्क्वेअर आणि त्याचा काय आहे? क्यूब रूट म्हणून हे असं लिहिलं. आता ह्या आकड्याचे आधी काय लिहिलंय? क्यूब रूट ऑफ 8. ह्या 8चा क्यूब रूट आहे म्हणून ते आधी असं लिहून घ्यायचं आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून ते असं लिहायचं. अशा पद्धतीने पुढचा प्रॅक्टिस सेट सोडवायचा. जर अशी संख्या दिलेली असेल 27⁴/5 तर या 4/5चा अर्थ काय असतो? 27 हा 4/5 कसा आला? आपण काय पाहिलं? 1/5 असेल तर त्याला काय म्हणणार आपण? फिफ्थ रूट. मग आता 1/5 आणण्यासाठी आपण काय करायचं? म्हणजे हा 4 काय असणार? गुणिले असणार. 4 × 1/5. तर हा इंटू कधी करतो आपण? जेव्हा असं असेल 4 हा ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर 1/5 तेव्हा मग हा असा गुणाकार करतो ना आपण. मग ह्या संख्येचा अर्थ काय झाला? 27⁴/5 त्याचा अर्थ हा झाला. आता हा नियम माहिती आहे आपल्याला. हा नियम काय आहे? हा लॉ काय आहे? लॉ ऑफ इंडायसिस मध्ये हा लॉ काय तो? याचा अर्थ काय तो? हे असा 4 × 1/5 या दोघांचा गुणाकार 4 × 1/5. म्हणजेच मग ही संख्या कशी एक्सप्रेस करायची? अशी. हा 4 वरचा जो आकडा आहे हा 4 हा बाजूला घ्यायचा आणि ब्रॅकेटच्या बाहेर 1/, इथे जी खाली संख्या असेल ती लिहायची. हे अशा पद्धतीने लिहायचं आणि ते त्याला काय म्हणायचं? फिफ्थ रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27. 27ची 4th पॉवर आणि फिफ्थ रूट. हा रूट आहे ना 1/5 म्हणजे रूट झाला. याला काय म्हणायचं मग? फिफ्थ रूट कोणाचा फिफ्थ रूट म्हणून ऑफ
5th root of 4th power of FOURTH, 4th power of 27 असं म्हणायचं आहे. किंवा हे जे आहे ते उलट्या पद्धतीने पण लिहू शकतो ना आपण. हा गुणाकार येण्यासाठी उलट्या पद्धतीने पण लिहू शकतो. कसं? जर उलट्या पद्धतीने कसं लिहू शकतो आपण? हा जो आहे तो आतमध्ये आणायचा आणि हा 4 बाहेर न्यायचा. म्हणजे असं 27 1/5 रेस टू 4 असं उलट पण लिहू शकतो ना. त्याचा पण अर्थ हाच होतो ना. याचा अर्थ पण हाच झाला ना. 27 1/5 या दोघांचा लॉ प्रमाणे आपण या दोघांचा गुणाकार करणार गुणिले 4. ह्याचा आन्सर पण 4/5 आहे ना. इक्वल टू 27 रेस टू 4/5. म्हणजे हा जो आहे 27 रेस टू 4/5 तर हा आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो आणि ह्या पद्धतीने पण लिहू शकतो. ह्या पद्धतीने लिहिला तर त्याला म्हणायचं 5th root of 4th power of 27. आणि हे कसं लिहायचं मग? हे काय पद्धतीने लिहायचं? 4th power of, आता ही 4th आहे ना इथे, म्हणून 4th power of 4th power of कोणाची 4th power ही 5th root of 27. या संख्येचं नाव काय? ही कशी वाचतो आपण? 5th root 1/5 म्हणून 5th root of 27. 5th root of 27. हे दोन्ही आलं लक्षात. ह्या पद्धतीने लिहिलं तर हे असं लिहायचं आणि ह्या पद्धतीने असेल तर मग हे असं लिहायचं. किंवा उलट असेल, अक्षरामध्ये हे असं दिलं तर ते असं लिहायचंय. इथे असं दिलं असेल तर ते असं लिहायचं. ब्रॅकेटमध्ये जो आहे त्याला असं म्हणायचं ते 4th power of 27. किंवा मग असं असेल तर काय म्हणायचं? 5th root of 27 असं म्हणायचं. आणि नुसतं 4 असेल तर 4th power of 27 असं म्हणायचं. टेबल प्रॅक्टिस सेट 3.1 कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता वरती जे पाहिलं आपण आता दाखवलं मी तुम्हाला त्या पद्धतीने हे सोडायचे. त्यांनी एक सोडवून दाखवले वरचं 225 रेस टू 3/2. तर आता हे कसं म्हणायचं? क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. म्हणजे आपण हे दोन प्रकारे लिहू शकतो ना. मग ते दोन प्रकारे जे लिहू शकतो ते वाचून दाखवायचं. म्हणजे कसं? मी एक सोडवून दाखवते. 225 रेस टू काय इथे 3/2. 3/2. तर आपण हे दोन पद्धतीने कसं लिहू शकतो? हा 3 रेस टू 2 आपण कसा लिहू शकतो? एकदा 1/2 घेऊन आणि एकदा 3rd power 1/2. हा 2 खाली आहे ना म्हणून 1/2. तर हा आकडा आपण कसा लिहू शकतो? एकदा आता ब्रॅकेटमध्ये 225 ही संख्या येणार, ही फिक्स आहे. फक्त ह्याला रेस टू काय येणार? ह्या आकड्याला रेस टू काय येणार? एकदा नुसता हा वरचा आकडा येणार 3. म्हणजेच काय? उरलेला जो आहे 1/2 हा बाहेर येणार ब्रॅकेटच्या. आणि हेच दुसऱ्या वेळेस आपण काय लिहिणार? उलट लिहिणार. कसं? हे आतमध्ये घेणार आपण आणि हा 3 बाहेर. ह्या दोन पद्धतीने आपण लिहिणार. आणि ह्या दोन पद्धतीने जे लिहिणार
तेच वाचून दाखवायचं. म्हणजेच इथे कसं वाचणार आपण, ही संख्या कशी वाचणार, क्यूब ऑफ 225. या 3ला क्यूब म्हणायचं, क्यूब ऑफ 225. आणि ह्याला काय 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट. मग ही बाहेरची संख्या वाचताना आधी वाचायची स्क्वेअर रूट ऑफ, रूट का इथे रूट आठवणीने म्हणायचं 1/2 असल्यामुळे, स्क्वेअर रूट ऑफ 225 रूट. म्हणजे इथे काय म्हणणार आपण, स्क्वेअर रूट ऑफ, 2 आहे खाली म्हणून स्क्वेअर म्हणायचं, स्क्वेअर रूट ऑफ 225. आणि ह्या ब्रॅकेटचा हा क्यूब, क्यूब ऑफ हे असं येणार, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. मग ही झाली पॉवर, ही झाली पॉवर. आणि हे काय, रूट ऑफ द पॉवर. मग रूट ऑफ द पॉवरच्या ब्रॅकेटमध्ये, बॉक्समध्ये 2 कॉलम दिलेत आपण, पॉवर ऑफ रूट म्हणजे जी ब्रॅकेटमधली संख्या आहे ती रूटच्या स्वरूपात येणार, म्हणजे ह्या स्वरूपात येणार, ह्या स्वरूपात येणार. आणि हा 3 आहे म्हणजे हा थर्ड पॉवर झाली. मग ब्रॅकेटच्या बाहेर पॉवरच्या रूपात म्हणजे असणार, म्हणजे काय असणार, नुसता आकडा असणार. आणि रूटच्या फॉर्ममध्ये जे असणार ते रूट ऑफ द पॉवर असणार, ते असं असणार. मग पॉवरच्या भाषेत कसं लिहायचं, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. पॉवरच्या भाषेत आहे म्हणून इथे रूट नाही येणार, सुरुवातीला रूट नाही येणार, सुरुवातीला क्यूब येणार, नुसता तो आकडा येणार. जर हा आकडा 2 असेल, वरचा आकडा जर 2 असेल तर इथे स्क्वेअर येणार. जसं इथे 4 आहे, खाली 4 आहे ना, मग याला काय म्हणणार आपण, फोर्थ पॉवर. आणि मग कोणाची, तर जो आकडा आहे त्याची, आणि त्याला रूट काय आहे तो रूट टाकायचा. आता इथे काय 2 आहे म्हणजे स्क्वेअर आहे, म्हणून इथे स्क्वेअर रूट म्हटलंय, स्क्वेअर रूट ऑफ 225. आणि स्क्वेअर उलट लिहायचं, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225 असं लिहायचं. पुढच्या कॉलममध्ये रूटच्या भाषेत लिहायचंय, रूट ऑफ द पॉवर म्हटलंय म्हणून स्क्वेअर रूट ऑफ ही पॉवर, क्यूब ऑफ 225. आता हे कसं येणार, 45⁴/5. मग आता पॉवरच्या फॉर्ममध्ये कसं येणार आहे, पॉवर ऑफ द रूटमध्ये कसं येणार, पॉवर काय घेणार आपण, हा वरचा 4, म्हणजेच इथे म्हणायचं फोर्थ पॉवर कोणाची, 5th रूट ऑफ, इथे खाली 5 म्हणून 5th रूट ऑफ 45 असं लिहायचं. रूट ऑफ इथे काय येणार, 5th रूट ऑफ क्यूब ऑफ 225. तसंच खालची गणितं कसे सोडवायचे, जो वरचा आकडा आहे तो लिहायचा, त्याला पुढे ऑफ म्हणायचं, ऑफ करून मग खाली कोणता आकडा आहे तो स्क्वेअर रूट म्हणायचा, आणि हा ब्रॅकेटमधला आकडा पुढे लिहायचा, खालचा आकडा म्हणायचा 5th रूट, आणि ऑफ पुढे ब्रॅकेटमध्ये जो आकडा आहे तो लिहायचा. आणि पुढे काय करायचं, पुढच्या कॉलममध्ये उलट करायचं, खाली 5th आहे ना म्हणून म्हणायचं 5th रूट ऑफ, वरचा आकडा 4th पॉवर ऑफ. जे खूप सोपं आहे, लक्षात आलं का. ह्या पॉवरच्या कॉलममध्ये काय करायचं, वरचा जो आकडा आहे त्याला पॉवर म्हणायचं, जो आकडा असेल 6th पॉवर ऑफ, ह्या पॉवरच्या कॉलममध्ये लिहिताना वरचा जो आकडा आहे तो आधी लिहायचा आहे, म्हणजे 6th पॉवर ऑफ, आणि मग खाली जो आकडा आहे तो लिहायचा आहे 7th रूट असं लिहायचं. आणि इकडे बरोबर उलट करायचं, आधी इथे रूट शब्द आहे, इथे रूट ऑफ द पॉवर आहे म्हणून आधी रूट लिहायचा 7th रूट, आणि पुढे पॉवर लिहायची ऑफ 6. वरचा जो आकडा आहे तो पॉवर आणि खालचा जो आकडा आहे तो रूट, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्या पद्धतीने कॉलम भरत जायचे. असा हा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट करायचा. आता काय म्हटलंय, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस.
आता इथे त्यांनी काय दिलंय, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. मग आता हे कसं लिहायचं आपण, काय करायचं, आकडा कोणता दिलाय आपला तो लिहून घ्यायचा. तिथे आकडा दिलाय आपल्याला 121. तर तो आकडा लिहायचा 121. आणि त्याचं काय म्हटलंय, स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ. वर ब्रॅकेट वरचे कॉलम भरताना मी काय सांगितलं, पॉवर जो असतो तो वरचा आकडा असतो. पॉवर जो आहे तो वरचा आकडा, आणि रूट जो म्हटलाय तो आपण खाली लिहितो, खालचा आकडा. मग इथे काय म्हटलंय, 5th पॉवर म्हटलंय, म्हणून आपण 5th वरती लिहायचा. आणि काय म्हटलंय, रूट कोणता म्हटलाय, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे 2. ते अशा स्वरूपात लिहायचं. अजून एक एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल आहे, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. 324 ला रूट कोणता आहे, 4th रूट आहे, म्हणून तो खाली घ्यायचा. आणि जो नंतर जो आकडा दिलाय तो वरती घ्यायचा. ते क्यूब म्हटलं, क्यूब म्हणजे 3. अशा पद्धतीने लिहायचं. पुढचे 2 पण अशा पद्धतीनेच लिहायचे. प्रॅक्टिस सेट 3.2 पर्यंत कंप्लीट झालं. पुढचं प्रॅक्टिस सेट पुढच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा.